मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपले जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपल्यासोबत आमचे मित्र प्राध्यापक निलेश चोरमल सर हे आहेत. तर यांचा विषय गणित विषय आहे. तर आज आपण गणित विषयाविषयी त्या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन बघणार आहोत. गणित विषयाचे पेपर कसा लिहायचा, HSC बोर्डचा गणित विषयाचा पेपर लिहित असताना काही अडचणी येतात, त्याचबरोबर गणित विषयाचा पेपर सोडत असताना कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सोडवला पाहिजे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. प्रथमतः चोरमल सर, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून गणित विषयासंदर्भात त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करावं अशी विनंती. त्याचबरोबर चोरमल सरांना जवळजवळ 15 ते 16 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. चोरमल सरांनी आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये RBMB कॉलेजमध्ये त्या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं आहे. त्याचबरोबर आज ते आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या ज्युनियर कॉलेजला त्या ठिकाणी अध्यापन करत आहेत. त्याचबरोबर चोरमल सरांना जवळजवळ एक 12 ते 15 वर्ष एक्झामिनरचा त्या ठिकाणी अनुभव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्याचं काम केलं HSC बोर्डचे. त्याचबरोबर HSC बोर्डचं जे प्रात्यक्षिक असतं त्यासाठी पण वेगवेगळ्या कॉलेजमध्ये त्यांनी प्रात्यक्षिक घेण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. तर आज आपण चोरमल सरांकडून या HSC बोर्ड गणित विषयाच्या पेपर बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर सर, आमच्या विद्यार्थ्यांना पेपर विषयी त्या ठिकाणी मार्गदर्शन करावे विनंती. नमस्कार गांडेकर सर, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथमतः सर्व जे विद्यार्थी 12वी परीक्षेसाठी प्रवेश झाले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना सायन्स विद्यार्थ्यांना गणित विषय आहे, या सर्वांचं मी ह्या चॅनल तर्फे स्वागत करेल. व्हिडिओ पूर्ण पाहावा असं मी सर्वांना विनंती करेल. नक्कीच. आमचे मित्र कांडेकर सर यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलाय. ग्रामीण भागातील ज्या मुलांना आणि मराठी भाषेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचं की सर असे करतायत, पेपर उद्या जर समजा पेपर असेल आपला, त्याच्या आदले 1-2 दिवस अगोदरच काय करताय, व्हिडिओ करताय, 2-3 दिवस अगोदर करत, जेणेकरून मुलांपर्यंत त्या शॉर्ट टिप्स जे असतील त्या टिप्स त्या मुलांपर्यंत जात आहे आणि त्या मुलं त्या व्यवस्थितरित्या फॉलोअप करताय. मी 2-3 विषयाचे व्हिडिओज पाहिले. त्या व्हिडिओचा असा खूप मोठा असा रिस्पॉन्स सरांना मिळालेला आहे आणि मुलांना याचा खूप फायदा झालेला आहे. मुलांनी आम्हाला ते सांगितलं की त्याचा खूप फायदा झालेला आहे. आज मी गणित विषयाविषयी 21 तारखेला आपला गणित विषयाचा 12वी बोर्डाचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये प्रश्न कसे असतील, कसं सोडवायला पाहिजे, सिलेबस काय आणि 2 दिवसात अजून काय केलं पाहिजे आपण, जेणेकरून फक्त पूर्ण पुस्तकच केलं पाहिजे, पूर्ण पुस्तक होईल का आता रिव्हिजन, असं होऊ शकत नाही. परंतु जेवढं होईल कमी वेळात आपण जर जास्त केलं तर कसे मार्क्स पडतील आणि कसं आपण यशस्वी होऊ शकतो याबद्दल मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये काय असेल, 12वी बोर्डाची परीक्षा 100 मार्काचा पेपर होतो. 100 मार्कापैकी 20 मार्काचं प्रॅक्टिकल आपण आतापर्यंत झालेलं आहे. बरोबर. आणि 80 मार्काचं लेखी परीक्षा होत आहे. लेखी परीक्षेमध्ये HSC बोर्डानं प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 34 पर्यंत असे मॅथमॅटिक्स मध्ये प्रश्न आहेत. HSC बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 सेक्शन केलेले आहेत. 4 सेक्शनचे वेटेज पण वेगवेगळे आहे. बरोबर. पहिलं सेक्शन जो सेक्शन A आहे, हे सेक्शन मध्ये फक्त प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 8 उपप्रश्न आहेत. बरोबर. ते MCQ टाईपचे. MCQ टाईप. 4 प्रश्न, 8 प्रश्न MCQचे. बाकी विषयाला एका प्रश्नाला 1 मार्क आहे, तर मॅथमॅटिक्सला एका प्रश्नाला 2 मार्क आहे. जेणेकरून 8 प्रश्न जर आपण व्यवस्थित सोडवले प्रश्न क्रमांक 1चे, तर 8×2 16 आपला मार्क हमखास पडतील. त्याच्यामध्ये काय विचारतात, MCQ क्वेश्चन मध्ये फॉर एक्झाम्पल विचारलं आपण तर एखाद्या क्वेश्चनचं आपण पाहिलं जनरल सोल्युशन ऑफ दॅट फंक्शन असं विचारतील, किंवा ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असा प्रश्न विचारू शकतील. ऑर्डर काय, 4 ऑप्शन दिलेले असतात. 4 पैकी 1 विचार करून आपल्याला लिहिणं फार गरजेचं असतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सेक्शन A मध्ये क्वेश्चन नंबर 2 पहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फक्त 4 क्वेश्चन आहे. बरोबर. 1 मार्काला 1 क्वेश्चन. 4 क्वेश्चन 1 मार्काला 1 क्वेश्चन. असे एक अत्यंत शॉर्ट 1 वर्ड क्वेश्चन किंवा 1 सेंटेन्स आन्सर असं आपलं त्याचं स्वरूप असेल. त्याच्यामध्ये पण अत्यंत सिंपल क्वेश्चन असेल. थोडं फॉर एक्झाम्पल काय, आपण जर म्हटलं मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. एलिमेंटरी एकदा एक स्टेप फक्त अप्लाय करायचं, रो ट्रान्सफॉर्मेशनची R1 ट्रान्सपोर्ट टू R2 अशी एक स्टेप फक्त आपलं करण्यासाठी 1 मार्क विचारलं जातं. अत्यंत सिंपल असं करलं जातं. त्यानंतर जर मॅथमॅटिकल लॉजिक जर आपण विचार केला, लॉजिक मध्ये फक्त कुठलाही स्टेटमेंट दिलं जाईल, एक स्टेटमेंट दिलं जाईल, त्या स्टेटमेंटची फक्त ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ती ट्रू असेल किंवा फॉल्स. अगदी काही विदिन 1 सेकंड मध्ये आपण ते प्रश्न
आन्सर असे क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 अत्यंत सोपे 20 मार्काचा तो टॉपिक पूर्ण कव्हर झाला पाहिजे, पण प्रत्येकाचा होईल अशी मला अपेक्षा आहे. बरोबर. त्यानंतर सेक्शन बी मध्ये प्रश्न क्रमांक 3 पासून प्रश्न क्रमांक 14 पर्यंत प्रश्न असतात. 3 ते 14 जवळजवळ 11 प्रश्न असतात. 12 प्रश्न प्रश्न असतात. सेक्शन बी मध्ये 12 प्रश्न, त्यातले फक्त 8 आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. अच्छा. 4 विथ ऑप्शन आहे. हो. कुठले तुम्ही 4 सोडून देऊ शकता आणि कुठले तरी 8 2 मार्काला 1 8 2 16 मार्काचं क्वेश्चन सेक्शन बी असेल पहा. सेक्शन बी मध्ये पण काय असेल पहा, असे काही खूप मोठे क्वेश्चन असतात. याच्यापेक्षा थोडे 4 ओळीचे 4 स्टेटमेंटचे किंवा 4 स्टेपचे क्वेश्चन असतील. फॉर एक्झाम्पल एखाद्या फंक्शन दिलं असेल, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. बरोबर. एखादं इंटिग्रेशन फंक्शन दिलं असेल तर इंटिग्रेशन काढायचं, एखादं जनरल सोल्युशन काढायचं, एखादा मिनिमाइज क्वेश्चन असेल पण मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन काढायचं. सिम्पल फाइंड द मॅक्झिमम, तो क्वेश्चन नंबर 3 सी मध्ये जाईल. परंतु इन्क्रीजिंग व्हॅल्यू, डिक्रीजिंग व्हॅल्यू, शॉर्ट आन्सर क्वेश्चन 2 मार्कले क्वेश्चन असेल. असे 3 ते 14 प्रश्नापर्यंत असेल. त्यातले फक्त 8 आपल्याला सोडवायचे. 4 विथ ऑप्शन आहे, ते सोडलेच पाहिजे काही नाही. असा क्वेश्चन सेक्शन बी झाला. त्याचप्रमाणे सेक्शन सी मध्ये सुद्धा काय असतं, क्वेश्चन नंबर 15 पासून क्वेश्चन नंबर 26 पर्यंत असतील. ते परत 12 प्रश्न आहे, पण तो प्रश्न 3 मार्कले क्वेश्चन आहे. 3 मार्काला एक क्वेश्चन 12 क्वेश्चन 8 क्वेश्चन, त्यातले 8 सॉल्व्ह करायचे. 8 त्रिक 24 मार्क पडतात आपल्याला. ते पहिले 20 झाले, 16 नंतर 24 पैकी 8 त्रिक 24 3 मार्कले क्वेश्चन. याच्यामध्ये फक्त क्वेश्चन थोडी साईज फक्त वाढवू शकते. म्हणजे आन्सर ब्रॉड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. ब्रॉड क्वेश्चन म्हणायचं तर काय, फक्त डेरिव्हेटिव्ह जर आपण जर म्हणला, डेरिव्हेटिव्ह जर आपण एक मगाशी जर म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ समजा लॉग एक्स काढला आपण, बरोबर, तर लॉग एक्स काही मुलं म्हणतात डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स निघत नाही. लॉग एक्स इंटू 1 केला तर आपण डेरिव्हेटिव्ह निघू शकतो त्याचा. त्याचप्रमाणे फक्त काय होईल, ऍडिशन थेरम किंवा मल्टिप्लिकेशन थेरम जर युज केले आपण, त्या टाईपचे क्वेश्चन आपलं डेरिव्हेटिव्ह विचारलं. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2024-25 जर आपण प्रश्नपत्रिका पाहिली, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेक्शन सी मध्ये 2 प्रश्न डेरिव्हेटिव्हचे होते, 3 प्रश्न इंटिग्रेशनचे होते. मग 3 आणि 2 5 प्रश्न फक्त डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वरतीच होते. त्या चॅप्टरवरतीच होती. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर, इंटिग्रेशन चॅप्टर, म्हणजे ज्या मुलांना डेरिव्हेटिव्ह येतो त्यामुळे इंटिग्रेशन येणारच आहे. व्हाईस वर्सा होती होऊन जाईल. त्याच्यानंतर फक्त 3 पासून क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 पर्यंत 3 मार्कले अत्यंत सिंपल असे क्वेश्चन विचारले जातात. आपण जे प्रॅक्टिस करतो टेक्स्टबुक मधील सॉल्व्ह क्वेश्चन जर पाहिले आपण, त्या सॉल्व्ह क्वेश्चन मधलेच प्रश्न बऱ्यापैकी विचारलेले दिसले. मागच्या प्रश्नपत्रिकेत जर आपण विचार केला, मार्च 2025 चे प्रश्नपत्रिका जर पाहिली, त्यामध्ये आपण सॉल्व्ह क्वेश्चन बऱ्यापैकी विचारलेले होते. त्यानंतर सेक्शन डी आपण जर पाहू, मी फक्त अगोदर प्रश्नपत्रिका सांगतो. बरोबर. सेक्शन डी पाहिला. सेक्शन डी मध्ये प्रश्न क्रमांक 27 ते प्रश्न क्रमांक 34 पर्यंत प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 5 सॉल्व्ह करायचे. 8 क्वेश्चन दिले, 8 पैकी 5 1 क्वेश्चन 4 मार्क, 4 मार्काला क्वेश्चन. याच्यामध्ये काय असेल बा, याच्यामध्ये थेरम जर विचारले, 1-2 थेरम देत हमखास विचारतील. सेक्शन सी मध्ये किंवा सेक्शन डी मध्ये थेरम पर्टिक्युलरली थेरम विचारले जातात. त्याच्यापैकी थेरम गेल्या वर्षी इनव्हर्स फंक्शन थेरम विचारला गेला होता. यावर्षी पण इनव्हर्स विचारणार नाही, पण दुसरं कोणतं पॅरामेट्रिक फंक्शन असो किंवा अजून जर कोणते फंक्शन थेरम, मॅथ 1 आणि मॅथ 2 मध्ये बरेच थेरम्स आहेत. थेरम टीचिंग करताना आपण शिकवतो, पण ते थेरमच्या आधारित आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. प्रॉब्लेम येणारच आहेत, पण 1 ते 2 थेरम 100% पेपरला विचारले जातील अशी मला खात्री आहे. बरोबर. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 टू 34 जर आपण म्हटलं, त्याच्यामध्ये एक लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स आहे पहा. ग्राफ काढ बाय युझिंग ग्राफ सेक्शन, सॉल्व मॅक्झिमाइज गिव्हन फंक्शन बाय ग्राफिकली, असे क्वेश्चन आहे. मॅथमॅटिक्स 1 मध्ये लास्ट चॅप्टर आहे LPP, दॅट इज लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. ह्या टॉपिक मध्ये एकच फक्त टॉपिक आहे. त्या टॉपिकचा एकच क्वेश्चन आहे. तो टॉपिक 4 मार्काला आहे. 100 आणि 101% 4 मार्काचा प्रश्न त्या चॅप्टर वरती येणारच. असं जर आपण तो चॅप्टर गेला 15-20 मिनिटाचा चॅप्टर होतो, तासाभरात चॅप्टर पूर्ण होत होते, आपले 4 मार्क फिक्स होतात. आता अशी झाली प्रश्नपत्रिका आहे. क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 30 A to D पर्यंत, सेक्शन A to D आणि क्वेश्चन 1 to 34 पूर्ण भाषा प्रश्नपत्रिका. टोटल 34 प्रश्न
34 प्रश्न, पहिला क्वेश्चन 2 मार्क, दुसरा क्वेश्चन 1 मार्क, 3 ते 14 प्रश्न 2 मार्क, 15 ते 27 26 प्रश्न 3 मार्क, 27 34 4 मार्क. अशा सेक्शन वाईज आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रश्नपत्रिका लिहिताना आपण आता बोर्डाचं पाहू, पेपर प्रश्नपत्रिका आपण उत्तर पेपर लिहायला गेलो त्यानंतर पाहू. त्यानंतर काय होतं उत्तरपत्रिका दिल्यानंतर मुलं कुठलाही प्रश्न कुठे लिहितात ते न लिहिता माझ्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 पासून सिक्वेन्स लिहिलं तर एक्झामिनरला पेपर चेक करायला सोपं जातं आणि त्याचा मानसिकता बदलते. 10-15 वर्ष आम्ही तेच अनुभव घेतला. मुलं कुठलं जरा वैताग येतो. त्यापेक्षा काय केलं पाहिजे, माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्यानं क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 35 सिरियल वाईज लिहिले तर माझ्या मते एक्झामिनर असा फ्रेश असू शकतो. आणि अक्षर वगैरे स्टेप बाय स्टेप जर लिहिलं आपण, सुस्पष्ट लिहिलं, असं गोंधळ न करता एक ओळ सोडून जर लिहिलं तर माझ्या मध्ये काही अडचण येणार नाही आणि सुंदर असा पेपर, आउट ऑफ मार्क पडणारा पेपर आहे. म्हणजे अगदी पैकीच्या पैकी मार्क्स या गणित विषयामध्ये मिळू शकतात 100%. जसं तुम्ही आता जे सांगितलं ते स्टेप बाय स्टेप जर विद्यार्थ्यांनी सोडवलं तर 100% मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. 100%. खूप अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी पाहतो आपण बोर्डाच्या परीक्षा निकाल लागल्यानंतर आउट ऑफ मार्क पडताय 100 पैकी 100. काही आताही ह्या वर्षी मुलांना खूप असे असंख्य मुलं आहेत त्यांना 100 पैकी 100 मार्क पडतील. का पडतील? त्यांचे कष्ट असतील, त्याने टेक्निक वापरले असतील, त्यामुळे ते पडतील. आपण सर्व कष्ट करणार आहोत, सर्वांनी अभ्यास केलेलाच आहे. मॅथमॅटिक्स कोणी कुठलाही मुलगा मॅथमॅटिक्स ठेवत नाही. तो काय करताना काही इंटरेस्ट असेल, कुठं नीट असेल, नीट नाही सॉरी जेई असेल, सीईटीचा ई ग्रुप असेल, त्या ग्रुपला ऍडमिशन घेण्याकरता, इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेण्याकरता मॅथ हा गरजेचा असतो. निश्चितच. काय होतं सर, बघा मी बरेचसे विद्यार्थी बघितले मॅथ्सला घाबरतात आणि मॅथ्स सोडून कोणी जॉग्राफी घेतं, कोणी मग आयटी घेतं, ऑप्शनल विषय घेतं. तर कशामुळे घाबरतात विद्यार्थी जरा मॅथ्सला? मॅथ्समध्ये असं काही वेगळं आहे का जेणेकरून बाकीच्या विषयांपेक्षा मुलं खूपच घाबरतात मॅथ्सला? त्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष असा? हे बा, आता घाबरण्याचं असं तसं काही नाही. काय होतं, आपण पहिलीपासूनच जसं बाऊ करून ठेवलं, लहानपणापासून बाऊ करून, गणित विषय अवघड आहे, इंग्रजी अवघड आहे, गणित अवघड आहे, मग असा बाऊ केल्यामुळे असं होतं. माझ्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय आहे, त्यांच्यापेक्षा अत्यंत सोपा विषय मॅथमॅटिक्स आहे. म्हणजे त्या बाकी विषयांपेक्षा निश्चितच सोपा विषय, त्याच्या आवडीनं पाहावं लागेल, त्या दृष्टीने पाहिल्या पाहिजे. आणि तसे टीचिंग जर असेल, त्या दृष्टीने आवड निर्माण करणारा शिक्षक असेल. अगदी बरोबर. आणि जर आपण प्रत्येकानं म्हणलं नको 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 ना, काही मुलं काय झाले, आजकालची फेड काय झाली, मेडिकलकडे जाण्याचं प्रमाण वाढलं. मेडिकल प्रमाण वाढल्यामुळे त्याच्या त्या कोचिंग क्लासेस वाढले. कोचिंग क्लासेस काय जाहिराती करतात मेडिकलच्या, मेडिकल जायला मॅथ लागत नाही, पालकांना माहित नसतं. अगदी बरोबर. पालक म्हणतात नाही मेडिकल जायचं, माहित कशाला ठेवायचं, म्हणून काय करतात एका बाजूला मुलाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोला एका बाजूला एक ग्रुप निवडतात. त्यानंतर काय होतं, नंतर त्यांना असं वाटतं की नाही मॅथ पण पाहिजे होतं. म्हणजे मुलांनी मॅथ्स ठेवणं गरजेचं आहे, कारण का मॅथ्स विषय हा खूप गरजेचा विषय. आणि सर आणखी एक सांगा की मॅथ्स विषयाचा भविष्यात कुठल्या फील्डमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो आणि मॅथ्स का घ्यावं विद्यार्थ्यांनी? प्रामुख्याने आज जर पाहिलं आपण, आतापर्यंत जर पाहिलं, प्रत्येक इंजिनिअरिंग साईडसाठी मॅथमॅटिक्स लागतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. इंजिनिअरिंग साईडसाठी पाहिजे. समजा आपण उत्तम जर पाहिलं, कालच आपला जेईचा रिझल्ट लागला पहा. अच्छा, जेई रिझल्ट बघला. आमचे एक मित्र आहे, त्यांच्या विद्यार्थ्याच्या मुलाला 99.93% पडले सर. 99.93 ऍडव्हान्स जेई मेन्स मध्ये ऍडव्हान्सला सिलेक्शन होणार आहे त्यांचं. 100%. ऍडव्हान्सला सिलेक्शन झाल्यानंतर भारतामधील IIT कॉलेजला ऍडमिशन होते. वेल अँड गुड. आणि आजचं जर आपण आजच्या युगात जर पाहिलं, आज आपण भविष्यात आपली रयत शिक्षण संस्था सुद्धा पहा, आपले चेअरमन साहेब, दळवी साहेब त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताय. AI मध्ये इंटरफिअर करताय. संस्थेमध्ये पहिलीपासून मुलांना 12वी पर्यंत आपण AI शिकवतोय. अगदी बरोबर. आता AI शिकवायचं पार्श्वभूमी जर पाहिली, त्याला मॅथमॅटिक्स लागतं. अगदी बरोबर. त्याला प्रोग्रामिंग लागतं. प्रोग्रामिंग लॉजिक मध्ये त्याला प्रोग्रामिंग लागेल, त्याला लँग्वेज शिकावं लागते. लँग्वेज शिकायला मॅथमॅटिक्सला क्लिअर जाऊ शकतो. अगदी बरोबर. मॅथमॅटिक्स प्रत्येकाला येऊ शकतो, पण अडचण ती नाही. पण मॅथमॅटिक्स माणूस तिथपर्यंत व्यवस्थित जाऊ शकतो. आज जर ट्रेनर तुम्ही पाहिले असेल MSc मॅथमॅटिक्स ट्रेनर्स आहे बऱ्यापैकी, त्याच्यामध्ये फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्सचे लोक आहेत. त्यामुळं आजच्या पुढे जर जायचं असेल ना, तर भविष्यामध्ये मॅथमॅटिक्स एक खूप मोठा असा पर्याय ठरू शकेल असं मला वाटतं. आतापर्यंत आहेच. आणि तुम्ही जे म्हटले घाबरण्याचं मुळीच काही कारण नाही. आणि कुठल्याही तुम्ही सर डिप्लोमा जरी करायला ठरला, आपल्याला 10वीच्या नंतर डिप्लोमा करायचा, तरी पण मॅथ लागतो.
इंजिनिअरिंग करायला मॅथ लागेल. निश्चितच. आणि कुठलाही डिप्लोमा इंजिनियर झालेला मुलगा डिप्लोमा झाला मुलगा अजून कधी घरी राहिला असं मला दिसलं. अगदी बरोबर. नाही, शक्यतो मॅथ्स घेतलेला विद्यार्थी भविष्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. कुठे ना कुठेतरी त्याला नक्की जॉब मिळतोच. आणि माझ्या मते बहुतांशी तालुक्यांमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज झालेत आता. अगदी बरोबर. डिप्लोमा कॉलेज झाले त्यामुळे पुढे 12 नंतर तो कुठे ऍडमिशन त्याला मिळेलच. आणि विविध ब्रांचेस झाले आता यावर्षी नवीन ब्रांच झाल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, रोबोटिक्स आलं, सायबर सिक्युरिटी आलं. आता बाकीचे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ANTC वगैरे होत्याच, सिव्हिल होत्याच. त्याच्या ऍडिशनली आता हे आलंय. बरोबर. मॅथ्स म्हणजे इंजिनिअरिंग मॅथ्स लागतो. आपलं जी फील्ड निवडायची, जी ब्रांच निवडायची आपण निवडू शकतो. अगदी बरोबर. असं काय निवडायला काय असं तुम्हाला जी आवड असेल ते आपण निवडू शकतो. बरोबर ना. आपलं कॅटेगरीज वाईज असेल, मार्किंग सिस्टीम असेल, सीईटी आपण देतो, MST CET देणार. MST CET मध्ये जसा स्कोर होईल आपला त्याप्रमाणे आपलं ऍडमिशन मिळू शकेल. निश्चितच. आणखी एक सर, जे ग्रामीण भागातले विद्यार्थी तर त्यांना काही टिप्स ज्या की फास्ट टिप्स आहे. आता सिलेबस जवळजवळ सगळ्यांचा संपलेला आहे आणि अगदी 2 दिवसावरती पेपर आलाय, त्यासाठी काही मी बऱ्याच विद्यार्थ्यांना आता आजच माझ्या विद्यार्थ्यांना मी 2 तास दुपारी एक लेक्चर दिलं. नंतर आता उद्या सुट्टीच आहे. परवाच्या दिवशी 11 पासून आम्ही परत 2 तास बसणार आहोत. अगदी बरोबर. आता त्यावेळेस काय केलं, ह्या 2 तासामध्ये आम्ही पूर्ण सिलेबसच कव्हर केला. पूर्ण रिव्हिजन पूर्ण अगदी आज पण केला आणि परवा पण होणार आहे. त्याच्यातलंच मी तुम्हाला काही सांगतो. चॅप्टर 1 पासून सुरू करू आपण. सिंपल चॅप्टर, काय जास्त वेळ लागणार नाही. मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 असे 2 पार्ट आहे. मॅथमॅटिक्स 1 मध्ये 7 चॅप्टर आहे, मॅथमॅटिक्स 2 मध्ये 8 चॅप्टर आहे. असे 15 चॅप्टरचा आपला पूर्ण सिलेबस आहे. बरोबर. त्याच्यात मॅथमॅटिक्स 1 मध्ये म्हटलं मॅथ 1 मॅथ 2 त्याला काही चॅप्टर सांगतो मी, सर्व सांगत नाही. मॅथमॅटिक्स 1 मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक नावाचा फर्स्ट चॅप्टर आहे. मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये शुअर अँड शॉर्ट आपल्याला एक स्टेटमेंट पॅटर्न काढण्यासाठी, एक ट्रूथ टेबल काढण्यासाठी एक स्टेटमेंट पॅटर्न देणार आहे. बरोबर. पेपरला 2, 3, 4 मार्काला स्टेटमेंट पॅटर्न विचारतातच. 100%. ज्या विद्यार्थ्याला ट्रूथ टेबल काढता येईल, जो मुलगा ट्रूथ टेबल बनवू शकतो. ट्रूथ म्हणजे काय ते कंजंक्शन असेल, डिस्जंक्शन असेल, कंडिशनल असेल, बाय कंडिशनल असेल किंवा निगेशन असेल, या सर्वांचा यूज करून जो विद्यार्थी ट्रूथ टेबल बनायला शिकेल, फक्त ट्रूथ टेबल बनायला लागल्यानंतर त्या विद्यार्थ्याला 4 मार्क कंपल्सरी आपले फिक्स होतील आपले. अगदी बरोबर. त्यात काय विचारलं, फक्त एक लॉजिकल इक्वलन्स विचारणार किंवा टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि ते विचारणार. त्यानंतर खाली शेवटी एक स्विचिंग सर्किट नावाचे कन्सेप्ट आहे. त्या स्विचिंग सर्किटमुळे काय, फक्त आपण ट्रूथ टेबलच बनवतो, फक्त लिहिताना TF न लिहिताना फक्त 1 0 लिहितो. ट्रू असेल तर 1 लिहायचा, फॉल्स असेल तर 0 एवढा फक्त बदल करून आपण तो इनपुट आउटपुट टेबल बनवू शकतो. अशा 100% विद्यार्थ्याला स्टेटमेंट पॅटर्नचा एक ट्रूथ टेबल बनवायला विचारणार आहे. त्यातलं जर विचार केला आपण, अजून एक क्वेश्चन विचारण्याजोगा आहे मला असं डाऊट वाटतो. एक इनव्हर्स, कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिट नावाचे एक छोटी कन्सेप्ट आहे. पहा, तर कन्सेप्ट काय दिलं असतं पेपरमध्ये, फक्त एक सेंटेन्स दिलं असतं. स्टेटमेंट आपण त्याला मॅथमॅटिक्स भाषेमध्ये स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटचं कन्व्हर्जन इनव्हर्स मध्ये करायचं, त्या स्टेटमेंट कन्व्हर्जन कॉन्व्हर्स मध्ये करायचं, त्या स्टेटमेंट कन्व्हर्जन कॉन्ट्रापोजिटिव्ह मध्ये करायचं. हा टोटली 3च गोळी लिहायचे. 3 मार्कला विचारणार क्वेश्चन तो. सेक्शन 3 मार्क हमखास मिळू शकतात. 100% मिळू शकतो. हा झाला चॅप्टर नंबर 1. चॅप्टर नंबर 2 मध्ये मॅट्रायसिस चॅप्टर आहे. मॅट्रायसिस चॅप्टर हा 10th ला झाला होता, निच्छेदक म्हणून झाला होता. 11th ला पण तो चॅप्टर झाला. रिपीट परत कुठे आहे, 12वीला 12th ला रिपीट आहे. त्याच्यामध्ये फक्त 4च कन्सेप्ट आहे. एक एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन, एक फाइंड इनव्हर्स बाय युजिंग ऍडजंट मेथड, आणि 2 ऍप्लिकेशनचे आहे, रिडक्शन मेथड अँड इन्व्हर्जन मेथड. शॉर्ट सांगेल मी. मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये पहिल्या 2 मेथड्स जे आहे, बाय फाइंड इनव्हर्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, बाय युजिंग ऍडजंट मेथड, हे दोघांपैकी एक पेपरला विचारणार, हमखास विचारणार, 4 मार्कासाठी विचारणार. त्यानंतर शेवटी ह्या चॅप्टर मध्ये जर पाहिलं आपण, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड आहे. ह्या दोघांपैकी एक विचारणार. म्हणजे 3 ते 4 मार्काला 1% ते पेपरला विचारणार, म्हणजे विचारणार काही म्हणजे यात काही शुअर अँड शॉर्ट 100% विचारणार. हा क्वेश्चन मॅट्रिसेस मध्ये झाला. ह्याच मॅथमॅटिक्स 1 मध्ये एक लास्ट चॅप्टर आहे LPP, मागाशी मला म्हणलं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. याच्यामध्ये एकच कन्सेप्ट आहे, फक्त काय दिलंय आपल्याला, इक्वेशन दिल्यात
हो. त्या इक्वेशनचं सोल्युशन काढायचं एक तर बरोबर. काय मॅक्झिमाइज काढायचं किंवा जे दिलं असेल Minimize मिनिमाइज काढायचं. काढायचं. त्याचे एक बाय युजिंग ग्राफ जर काढला तर ग्राफ युज करून सोल्युशन आपलं काढायचंय. 100% विचारणार, एक तर 99 पण म्हणत नाही मी, 100% विचारणार. बरोबर. शुअर शॉर्ट, कारण एकच टॉपिक आहे पेपरला विचारणार. आता हेच मी बोलताना तुम्हाला 10-15 मार्क होऊन गेले. म्हणजे तसाच मॅथमॅटिक्स 2 आहे पहा. मॅथमॅटिक्स 2 मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, 11th ला पण होता आणि यावर्षी पण आहे. तोच 11 चॅप्टर डिफरन्शिएशन मध्ये गेलं. डिफरन्शिएशन मध्ये फक्त डेरिव्हेटिव्हची फॉर्म्युला जरी पाठ केली आपण तरी क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 मार्कला 2 प्रश्न विचारणार आहे. बरोबर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 प्रश्न विचारणार आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचे. फंक्शन दिलं असतं फाइंड dy बाय dx, एवढाच प्रश्न विचारा, फाइंड dy बाय dx. याच्यामध्येच परत काय होतं, फाइंड d2y बाय dx स्क्वेअर, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दॅट इज कॉल्ड फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हा एक प्रश्न विचारतात हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये. फक्त त्यात मेथड्स आहे फक्त. मेथड जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये जर म्हणतो आपण एक मेथड विचारण्याजोगी प्रश्न, मुलं म्हणतील कोणता प्रश्न विचारतील, कोणता प्रश्न विचारणार, फंक्शन रेस टू फंक्शन जो टॉपिक आहे, फंक्शन रेस टू फंक्शन बाय युजिंग लॉग, युजिंग लॉग ऑन बोथ साइड. हा एक एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल पेपर विचारण्याचे 10 चान्सेस आहे. त्याच्यानंतर हा चॅप्टरच्या पुढे ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण इक्वेशन ऑफ टँजंट काढायचे, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं, नंतर मॅक्झिमम व्हॅल्यू काढणे, मिनिमम व्हॅल्यू काढणे. हा एक क्वेश्चन लास्ट चॅप्टर, त्या चॅप्टरच्या लास्ट टॉपिक मध्ये फाइंड मॅक्झिमम व्हॅल्यू अँड फाइंड मिनिमम, हा एक टॉपिक विचारण्याचं शक्यता नाकारता नाही. नंतर त्याच्या पुढे चॅप्टर इंटिग्रेशन पहा. इंटिग्रेशन मध्ये जसं मी म्हटलं क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 प्रश्न विचारणार आहे इंटिग्रेशनचे. बरोबर. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये परत 3 प्रश्न विचारणार आहे कशाचे, इंटिग्रेशन. गेल्या वर्षी तुम्ही जर प्रश्नपत्र पाहिलं मागच्या, ते आढावा घेऊन बोलतोय मी, असं काय मी काय प्रश्नपत्र सेट करत नाही, फक्त शुअर शॉर्ट सांगतो की मागचा परीक्षेचा आढावा घेऊन सांगेल की असे प्रश्न विचारले जातील. याच्यामध्ये फक्त पुढे अजून इंटिग्रेशन केलं, त्याच्या पुढे डेफिनेट इंटिग्रेशन आहे. डेफिनेट इंटिग्रेशन मधले पण प्रश्न विचारतात पेपरला. आता फॉर्म्युले तेच आहे सगळीकडे. आपण डेरिव्हेटिव्ह जर केला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स होतो कॉस एक्स. इंटिग्रेशन विचारलं, इंटिग्रेशन ऑफ कॉस होतो साइन एक्स. रेसिप्रोकल एकमेकांचा काही विरुद्ध आहे. एक फॉर्म्युला पाठ केलं तर पुढचे फॉर्म्युला ऑटोमॅटिक पाठ होतात. त्याप्रमाणे असा डिफरंट इंटिग्रेशन हा आपण क्लिअर करू शकतो. त्याच्यानंतर पुढे डिफरन्शियल इक्वेशन एक टॉपिक आहे पुढे, या दोघांचा मिळाला डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन मधील एक मेथड मी सांगेल तुम्हाला की व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म एक मेथड आहे, किंवा होमोजेन डिफरन्शियल इक्वेशन एक मेथड आहे. या 2 मेथड पैकी माझ्यामध्ये एक मेथड पेपरला 4 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. यात काय मला शंका वाटत नाही. त्याच मॅथमॅटिक्स 2 मध्ये लास्ट 2 चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बरोबर. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये मीन फाइंड करणं, व्हेरियन्स फाइंड करणं आणि स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड करणं हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. 99% विचारलं जाऊ शकतं. आणि ह्याच टॉप मॅथ तुझा लास्ट चॅप्टर आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये एकच कन्सेप्ट आहे फक्त, तो चॅप्टर पण 4 मार्कला अलाउड केलाय 4 मार्कासाठी. त्या चॅप्टर मध्ये पण फक्त एकच क्वेश्चन विचारला जाईल किंवा 2 प्रश्न ते विचारले जातात. त्याच्यामध्ये निश्चितच विचारलं जाऊ शकतं. सिंपल आहे. फक्त आपल्याला जर कॉम्बिनेशनचा एक फॉर्म्युला जर आला तर माझ्या मते तो टॉपिक पण पूर्ण होऊ शकतो. अशा पद्धतीनं पूर्ण जर आपण आढावा जर केला पूर्ण मॅथचा तर सिम्पली आपण प्रश्नपत्रिका सुद्धा काढू शकतो. अशी पेपरला प्रश्नपत्रिका येईल. आणि याच्यामध्ये मला 100 मार्क 80 काय आउट ऑफ जेवढ विदाउट ऑप्शनचे प्रश्न विथ ऑप्शनचे पण आपण सॉल्व्ह करू शकतो. हे जर केलं आपण तर माझ्यामध्ये पेपर लिहायला किंवा सोडवायला माझ्यामध्ये काही अवघड जाईल असं मला वाटत नाही. अतिशय सुंदर असं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. पेपर कसा लिहायचा, त्याचबरोबर या गणित विषयाचं महत्व काय आहे, त्याचबरोबर सरांनी शेवटी या ठिकाणी पूर्ण पेपरचं अनालिसिस केलेलं आहे आणि संभाव्य प्रश्न पण त्या ठिकाणी सांगितले. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलंय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा चोरमल सरांनी आपल्याला पूर्ण गणित विषयाचा पेपर 80 पैकी 80 मार्क्स कसे मिळतील आणि प्रश्न कसे सोपे करून आपल्याला लिहू शकतो याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे. चोरमल सरांनी त्यांचा अमूल्य वेळ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर चोरमल सरांचे आपल्या जिओ यात्रा मराठी या युट्यूब चॅनलकडून खूप खूप आभार. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना येणाऱ्या गणित विषयाच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, गणित विषयाचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर निश्चितच तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी या व्हिडिओचा फायदा होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या जिओ यात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब